चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय, पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री असं म्हणाले की अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही, टीका केली. आम्ही मात्र संयमाने हे सगळं. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय, पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा, मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसा फुटेल? आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना. नाही, ते स्वतःच इतके कर्तृत्ववान आहे की त्यांना बोलवता जरी कोण नाही, ते स्वतःच ते स्वयंपूर्ण आहे. भोसरीचे लोक स्वयंपूर्ण असतात. हा, स्वयंपूर्ण पण आणि स्वयंभू पण. मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये एसआयचा मुद्दा एक उपस्थित करण्यात आला होता. महेश लांडेंनी त्यावेळेला म्हटलं की इथे एसआरएचे बाप अनेक जण झालेले आहेत आणि मग आम्ही चौकशी करू. एसआरएचा मुद्दा खूप जास्त दिसतोय. तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे का? काय चौकशी करा, पाठिंबा आहे. एकदा करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कुणाकुणाचे लांगे बांधे, कुणी काय केलंय, खरंच झोपड्या होत्या का झोपड्या बोगस दाखवल्या, त्याच्यात तर टीडीआर घेतला, होऊ द्या ना. रावेतचाही होऊ द्या, सगळंच होऊ द्या. सगळं रावेत होऊ द्या, भोसरी होऊ द्या, पिंपरी होऊ द्या, चिंचवड होऊ द्या. काय आपलं कार्यक्षेत्रात जिथं जिथं एसआरएच्या स्कीम चालल्या ते सगळंच होऊ द्या.